कथा, कविता, कादंबरी, आत्मकथन, त्याच्या अनुभवाला व्यक्त करणारे कितीतरी प्रकार. लेखकानं पाहिलेलं, ऐकलेलं, साठवलेलं, आठवलेलं सगळं तो शब्दात व्यक्त करू पाहतो. शब्दांमधलं जग असतं तुमचं माझं जग, कधी आतलं कधी बाहेरचं. माणसांच्या भावना, वासना, विकार, कल्पना सगळं आपलं. आपण जे जगतो ते, पूर्वी आपल्यासारख्यांनी जे जगलंय ते, आणि उद्या जे जगावंसं वाटेल तेही. आता स्त्रीचंच उदाहरण घे ना. ती कशी जगत होती, कशी जगते आणि तिला कसं जगावंसं वाटतंय हे सगळं आपल्याला शब्दात सापडतंच की. कथा, कविता, आत्मचरित्र यामधून स्वतःला अजिबात न ओळखणारी, दुसऱ्याने दिलेली ओळख स्वतःची मानून जगणारी, कर्तबगार पण सहनशील अशी बाई हळूहळू स्वतःकडे पाहायला लागली, स्वतःला ओळखू लागली, धीरानं स्वतःच्या आवाजात बोलू लागली, नको ते नाकारायला लागली आणि हवं त्याची किंमतही चुकवायला लागली. धावपळत धडपडत का होईना पण स्त्री स्वतःशी स्वतःचं नातं जोडू लागली. मराठीतल्या कितीतरी लेखक लेखिकांनी बाईचा हा बदलता चेहरा पाहिलाय. त्या चेहऱ्यावरचे भाव निरखलेत, नेमके टिपून घेतलेत. गेल्या 50 वर्षांचा विचार केला ना तर विजया राजाध्यक्ष, कमल देसाई, आशा बगे, मेघना पेठे यासारख्या कथाकार्यात आहेत. अरविंद गोखले, शरदचंद्र चिरमुले, विद्याधर पुंडलिक, रंगनाथ पाठारे, राजन खान, भारत सासणे यांच्यासारखे काही सिद्धहस्त कथाकार त्यात आहेत. सुनीताबाई देशपांडे, यशोदाबाई पाडगावकर, माधवी देसाई, मल्लिका अमर शेख यासारख्यांची आत्मकथनं आपल्या समोर आहेत. इरावती कर्वे, दुर्गा भागवत यांच्यासारख्या प्राचीन काळच्या स्त्रियांचा खरा चेहरा पाहण्याची दृष्टी देणाऱ्या विदुषीही आहेत. एकूणच गेल्या 50-60 वर्षामध्ये स्त्रीचं बदलतं स्वरूप पाहिलं की स्त्री विकासाचं एक विस्तीर्ण क्षितिज डोळ्यासमोर येतं. स्त्री मग ती अगदी साधी घरातली गृहिणी का असेना, पण तिच्यातही गेल्या 50 वर्षात खूप बदल घडून आले. आता त्याची तिलाही जाणीव नसते म्हणा. म्हणजे एखादीला आपण जर विचारलं ना की तुम्ही काय काम करता, की ती लगेच म्हणते काम नाही करत, घरीच असते. मग स्वयंपाक करता, हो करते. धुणं धुता, धुते. पाहुण्यांची सरबराई, मुलांची शाळेत जायची तयारी, डबा भरणं हे सगळं हे करावंच लागतं ना. आणि तरीही म्हणते की मी काहीच काम करत नाही. पण तिच्याकडे पाहणाऱ्या तिच्या साथीदारानं मात्र तिचं वर्णन नेमक्या शब्दात केलंय. विंदा करंदीकरांची कविता आहे. बाईच्या कामाचा विलक्षण उरक पकडणारा तिच्या जगण्याचा तालच आहे तो झपताल. ओचे बांधून पहाट उठते तेव्हापासून झपाझपा वावरत असतेस. कुरकुरणाऱ्या पाळण्यामधून 2 डोळे उमलू लागतात आणि इवल्या इवल्याशा मोदक मुठीतून तुझ्या स्तनांवर बाळसं चढतं. उभे नेसून वावरत असतेस. तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील 3 मुतेले वाळवू लागतो म्हणून तो तुला हवा असतो. मधून मधून तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्न मांजरासारखी लुडबुडत असतात. त्यांची मान चिमटीत धरून तू त्यांना अलगद बाजूला करतेस आणि तरीही चिव काऊच्या मम्मम मधला एक उरलेला घास त्यांनाही मिळतोच. तू घरभर भिरभिरत असतेस. लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंब रेंगाळत असतात. तू स्वागतासाठी सुहासिनी असतेस, वाढताना यक्षिणी असतेस, भरवताना पक्षिणी असतेस, साठवताना संहिता असतेस, तर भविष्याकरता स्वप्न सती असतेस. संसाराच्या या 10 फुटी खोलीत दिवसाच्या 24 मात्रा चपखल बसवणारी तुझी ही किमया मला अजूनही समजलेली नाहीये. 1940 साली साहित्यिक पत्रकार प्रभाकर पाध्ये यांच्याशी कमलताईंचं लग्न झालं. लग्नापूर्वीच्या कमलताई म्हणजे मुंबईतल्या रामवाडीतल्या राम मंदिराच्या विनायक भटजींची मुलगी कमळी. कमलताईंनी बंद अनुबंध नावाचं आत्मचरित्र लिहिलं तेव्हा 70-80 वर्षापूर्वींचं बायकांचं जीवन त्यात सहजपणे उमटून आलं. ते वाचताना स्त्रीकडे बघाची जगाची दृष्टी कळते, त्याचप्रमाणे तिच्या भोवतीची कुंपणही कळतात. आमच्या वेळी मुलगी वयात आली की आळीमिळी गुप्त चिळी होऊन जायची. वास्तविक पाहता शर्मिंदेपणा, चोरटेपणाचं काही कारणच नाहीये, नाही का. मातृत्वाच्या वाटचालीतलं ते पहिलं पाऊल, स्त्रीला तिची खास शक्ती प्राप्त झाल्याची चाहूल. मला आठवतं ते आमच्या रंगूताईचं कौतुक. छानदार कमानीच्या मखरात तिला बसवण्यात आलं होतं. चांदीच्या ताटात जेवायला वाढलं होतं. शेजारी पाजारी अन्नपूर्णाबाईंना मुका नातू झाला म्हणून रोज गोडधोडाची वाढणी घेऊन येत होते. तिला पहिल्यांदा नहाण आलं होतं लग्नानंतर. यातलं लग्नानंतर हे महत्वाचं. आता आम्ही मुली शिकायला लागलो, मग आमची लग्न उशिरा व्हायला लागली, पण म्हणून मुलीचा शरीर धर्म थोडाच बदलणार आहे.
म्हणजे मुलगी वयात येण्याआधी तिचं लग्न झालं पाहिजे अशी विचारधारणा असणारा तो काळ. आमच्या गोदूताईचंही लग्न जमवण्यासाठी जीवाचा कोण आटापिटा. म्हणजे मुलगी जर लग्नाआधी वयात आली ना तर तो आई बापाला मान खाली घालायला लावणारा टीकेचा विषय होत असे. म्हणून आधी लग्न, मग नहाण, मग गर्भाधान आणि मग गर्भधारणा असा मुलीच्या संस्कारांचा पारंपरिक क्रम. पण आता शिक्षणामुळे आधी नहाण मग लग्न एवढ्यापुरताच हा बदल न राहता पुढेही विस्कटत गेला तर आई बापाच्या आबरूचे धिंडवडे, कुलशीलाला बट्टा. त्यापेक्षा नवरा म्हातारा, विदूर, अपंग, व्यसनिका असे ना, घराणं प्रतिष्ठित असलं की झालं. मुलीला विचारायचा काही प्रश्नच नव्हता. ती वयात येण्याआधी उजवणं सगळ्यात महत्वाचं. समाजाला तोंड देण्यापेक्षा कितीही दुःख झालं तरी तिचा बळी देणं अधिक सोपं. मी पुण्याला बोंडाळ्यांकडे राहत होते. म्हणजे माझ्या वहिनीच्या बहिणीचं ते घर. बोंडाळे काका फर्ग्युसन मध्ये कॉलेजमध्ये प्राध्यापक, शिस्तीसाठी मॅथमॅटिक्ससाठी नावाजलेले. घरातही कडक शिस्त. असंच एकदा स्वयंपाकघरात त्या गंगूताईंना मी मदत करत होते. इतक्यात त्यांना भेटायला एक वृद्ध जोडपं आलं. आता बोंडाळे काका कॉलेजमध्ये, गंगूताई त्यांच्याशी बोलत होत्या म्हणून मग मी चहा केला. मग माझी चौकशी सुरू झाली. एकूण माझं वागणं, बोलणं, दिसणं त्यांना आवडलं असावं आणि ही मुलगी आपल्या घरी यावी एवढी त्यांची इच्छा. म्हणून आमचा मुंबईचा पत्ता काढत काढत ते रामवाडीत आले आणि मुलाला दाखवायला ही मुलगी घेऊन या म्हणून स्वतःचा पत्ता देऊन गेले. आता तोला मोलाचं स्थळ आपोआप चालून आलेलं, तेही अण्णाच्या माहितीतलं, कोण कशाला नाही म्हणणारे. मी 18 वर्षाची झाले होते, मॅट्रिकही झाले होते. आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा ते आमची वाटच बघत होते. पहिलं या बसा वगैरे झालं आणि मग त्यांनी हाक मारली, मकरंदा खाली आहे. अरविंदा, वसंता तुम्ही या. आणि आमच्या अण्णाकडे वळून म्हणाले, ज्याला पसंत असेल त्याने करून घ्या. सज्जन गृहस्थ सहज बोलून गेले. आता ही मुलगी आपल्या घरात यावी एवढी त्यांची इच्छा. मग मुलानं केली काय आणि पुतण्यानं केली काय, सारखंच. ज्याला पसंत पडेल त्याने उचला आणि घरी आणा, नको असल्यास नको म्हणा. विक्रीला आणलेल्या वस्तूची जणू पारख चालली होती. आणि मुख्य म्हणजे मला हट्टाने कॉलेजला पाठवणाऱ्या माझ्या दादालाही यात काहीही गैर वाटत नव्हतं. कोण मकरंदा, कोण अरविंदा, कोण वसंता, कुणी उचला आणि घरी आणा, नको असल्यास नको म्हणा. पसंत पडल्यावर सौदाही व्हायचा होता. घरी आले, मनातली तगमग मनातच. कोणाशी बोलणार, कोणाला सांगणार आणि कोणाला पटणार. म्हणजे त्या एखाद्याच्या पसंतीचा होकार आल्यावर द्रौपदी सारखं मी जर म्हटलं असतं, सूत पुत्राला मी वरणार नाही, तर अशी हिम्मत होती. मुलीला मुलाला नकार का द्यायचा असतो असंच म्हटलं जाणार होतं ना. म्हणून मग सौदा करून घ्यायचा आणि ओ येस तो पालेभाजी खायची. पण मुलाकडून नकार आला आणि मी हुश्य केलं. आता प्रभाकर पाध्येंशी लग्न होऊन किती वर्ष झाली, 44. एकमेकांचीच एकमेकांना सवय आणि सोबतही. पण अजूनही आयुष्यात कुणी काय कमावलं, कुणी काय गमावलं याचा वाद सुरू झाला की कधीही न पाहिलेल्या त्या घराचा पाध्ये हटकून उल्लेख करणार. तू त्या घरातच पडायला हवी होतीस. शेवटी सारी बोलाचीच कडी. पण एकदा तरी दाखवलेली ही पुरुषी मनाची मळमळ बाहेर यायचीच. असंच एकदा नातेवाईक मंडळीमध्ये मुलगी पाहायला जाणं झालं. ती मुलगी म्हणे अशी पहिल्यांदाच दाखवली जाणार होती. सुदैवानं पुन्हा स्थळ पाहण्या बघण्याचा प्रश्नच आला नाही, तेच लग्न जमलं. हे आमचे पाहुणे आपल्या मित्राला सांगत होते, अरे नुसतं लग्न जमलं नाही, कोरा माल मिळाला बघ. म्हणजे मुलाला एकदा दाखवलेली मुलगी ही खटकते. मुलीला कशाला काही खटकायला हवं, तो तर मालच असतो ना. एकदा कृष्ण जेवायला बसला होता. त्याला वाढता वाढता सत्यभामेने विचारलं, मी खरंच तुम्हाला आवडते? अर्थात कृष्ण म्हणाला. पण उत्तर बहुधा फार भरभरून किंवा तात्काळ आलं नसावं किंवा भामेला अपेक्षित उल्हासाने तरी आलं नसावं. तिनं पुन्हा विचारलं, किती आवडते? किती आवडते? प्रश्न किती अवघड.
आणि शेजारी रुक्मिणी उभी असताना तर फारच अवघड. पण चतुराईनं प्रसंग निभावला नाही तर तो कृष्ण कसा. त्यानं चटकन उत्तर दिलं, साखरे इतकी आवडतेस. भामा हरकली. तिनं अभिमानाने रुक्मिणीकडे पाहिलं. मग इतका वेळ शांत असलेल्या रुक्मिणीलाही राहावेना. तिनंही विचारलं, आणि मी किती आवडते सांगा ना. कृष्णानं तिच्याकडे पाहिलं आणि हलकेच म्हणाला, मिठा इतकी. भामेला हसू आलं. ती आनंदाने आत निघून गेली. पण रुक्मिणीच्या डोळ्यात मात्र प्रेमाच्या या कबुलीनं पाणी आलं होतं. साखर नसली तरी चालतं, पण मीठ नसेल तर सगळंच अळणी वेचव होऊन जातं. ती नसेल तर कशालाच अर्थ उरत नाही, कशालाच. बाबू बोरकर आपल्या कवितेत म्हणतात, तू गेल्यावर फिके चांदणे घर परसू ही सुने सुके. तू गेल्यावर फिके चांदणे घर परसू ही सुने सुके. मुले मांजरा परी मुकी अन दर दोघांच्या मध्ये धुके. तू गेल्यावर घरात देखील पाऊल माझे अडखळते आणि आटुनी हवा भवतीची श्वासास्तव मन तडफडते. तू गेल्यावर या वाटेने चिमणी देखील नच फिरके. कसे अचानक झाले नकळे सगळे जग परके परके. तू गेल्यावर जडून पनगत लागे पिंपळ हाय गळू. गळ्यातले मम झुरते गाणे वाटे मरते हळूहळू. तू गेल्यावर 2 दिवसास्तव जरही माझी अशी स्थिती. तू गेल्यावर 2 दिवसास्तव जरही माझी अशी स्थिती. खरीच माझ्या आधी गेलीस तर मग माझी कशी गती. तर मग माझी कशी गती. स्त्री, मग ती सुशिक्षित असो किंवा अशिक्षित, पण एकटी खंबीरपणे आपला सगळा संसार सांभाळू शकते. मुलांना लहान